मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान शिवसेना उबाटा गुट सांसद संजय राउत ने ईरान इजराइल युद्ध को लेकर अपनी तीखी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए पंतप्रधान नरेंद्र मोदी को आड़े हाथ लिया। राउत ने कहा कि मोदी के शासन में भारत के आसपास कोई भी सच्चा मित्र राज्य नहीं बचा है। आगे राउत ने सवाल उठाया है कि जब युद्ध जारी हुआ तब मोदी ने सर्वपक्षीय दल बैठक क्यों नहीं बुलाई। सुनिए आगे का सविस्तर बयान संजय राउत का। आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिघडत जाणार आहे, कारण प्रधानमंत्री मोदींच्या कारकिर्दीमध्ये भारताला एकही मित्र नाही सच्चा। लक्षात घ्या, शेजारच्या राष्ट्रातही मित्र नाहीत आणि बाहेरही मित्र नाही। जे मित्र होते ते आपण गमावलेले आहेत। अशा वेळेला मोदींना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागतंय। पण 27 दिवस का लागले? ज्या दिवशी युद्ध सुरू झालं त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली, बिघडत गेली, तेव्हाच त्याने सर्वपक्षीय बैठक दिल्लीत बोलवायला हवी होती। त्या बैठकीला त्याने स्वतः उपस्थित राहायला हवं होतं। त्यानंतर राज्याचे सर्व मुख्यमंत्री, याशिवाय राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, बरं का, फूड सप्लाय, सिव्हिल सप्लाय, हे जे मंत्री आहेत त्यांच्याशीही त्यांनाही त्यांनी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता होती। आपण देशाचे नेते आहात, आपण एका राज्याचे किंवा एका पक्षाचे पंतप्रधान नाही आहात मोदीजी। पण आज तुम्ही देशाला रॉकेलच्या रांगेत उभं करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताय। ठीक आहे, बघू चर्चेतून काय निष्पन्न होत आहे। रेशन कार्ड धारकांना 3 लिटर केरोसिन देण्याचा निर्णय देखील घेतला। याच्याकडे कसं पाहता, कारण स्टोव्ह नाहीयेत, लोकांचा संभ्रम आहे, टीका पण होती या निर्णयावर। नाही, टीका करून उपयोग काय? टीका कोण करणार? अंधभक्त टीका करणार नाहीत। 3 लिटर रॉकेल हा त्यांच्यासाठी तीर्थच आहे। मोदी 3 लिटर रॉकेल देत आहेत, हे त्यांच्यासाठी हिंदुत्वाचं तीर्थ आहे। पण या देशातली सामान्य गोरगरीब जनता, मध्यमवर्गीय जनतेला सुद्धा आता यापुढे 3 लिटर रॉकेलवरती गुजराणा करावा लागत असेल तर देशावरती ही परिस्थिती आणि अवकाळा फक्त मोदी राज्यामुळे आणि मोदींच्या चुकलेल्या नियोजनामुळे, नेतृत्वहीन कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण